नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर निराधार योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भात SAS महा-IT हे या योजनेचं जे वेबसाईट आहे त्या योजनेच्या वेबसाईटवर माहिती आलेली आहे। मग ही नवीन माहिती काय आहे, काय अपडेट आहे, तसेच आपल्या अर्जाचे स्टेटस कसे बघायचं याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की SAS maha-IT.org या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन ही संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर ज्या विशेष सहाय्य योजना आहेत त्या सर्व योजनांसाठी ही वेबसाईट वापरली जाते आणि या वेबसाईटद्वारेच आता DBT पोर्टल ही चालू केलेलं आहे आणि DBT पोर्टलची सर्व माहिती या ठिकाणी नोंदवली जाते। या वेबसाईट मार्फतच आपल्या सर्वांना DBTने पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी नवीन काय आहे या ठिकाणी आपण बघूया। सर्व तहसील कार्यालयांना सूचित करण्यात येते की DBT पोर्टलवर नवीन लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी नोंदणी अर्ज ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तरी ज्या वापरकर्त्यांना एक्सेलमध्ये माहिती भरून डेटा अपलोड करण्यास अडचण येत असेल तर या ऑनलाईन अर्जाद्वारे लाभार्थ्यांनी DBT पोर्टलवर नोंदणी करता येईल। म्हणजे ज्या कोणाला आता जर नवीन अर्ज करायचा असेल तर या DBT पोर्टलवर नवीन लाभार्थ्यांसाठी माहिती भरण्यासाठी नोंदणी अर्ज या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। मग या ठिकाणी नवीन नोंदणी केल्या जाऊ शकते। हेल्पलाईन लागत असेल, काही माहिती लागत असेल तर तुम्ही हा जो नंबर दिलेला आहे या ठिकाणी 022 61 31 64 24 या ठिकाणी विचारू शकता। तुमची माहिती, तुम्हाला हेल्प किंवा मदत काय लागली तर या ठिकाणी 9:30 ते 6 दरम्यान फोन करू शकता। तांत्रिक सहाय्यासाठी या ठिकाणी तुम्ही SAS DBT maha@mas.gov.in या ईमेलवर तुमचा ईमेल पाठवून त्यांना मदत मागू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती या ठिकाणी पोर्टलवर वेबसाईटवर दिलेली आहे। तसेच मित्रांनो, पुढे बघूया। सर्व तहसील कार्यालयांना सूचित करण्यात येते की SAS DBT या पोर्टलवर व केंद्र पुरस्कृत NSAP खालील प्रमाणे नमूद केलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती अपलोड करू नये। सदर योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती NSAP पोर्टलवरून अपलोड करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या ज्या केंद्र शासनामार्फतच्या योजना आहेत त्या योजनांची माहिती ह्या पोर्टलवर तुम्हाला मिळणार नाही। या योजनांची माहिती NSAP या पोर्टलवरून भरण्यात येणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी तुम्हाला आता नोंदणी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता, नवीन अर्ज करू शकता आणि तुमच्या लाभाची स्थिती बघायची असेल तर हे लाल अक्षरात या ठिकाणी दिलेले आहे। या ठिकाणी टिक केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी तुमच्या लाभाची स्थिती बघू शकता। तुम्हाला कोणकोणते लाभ मिळतात त्याविषयी त्या ठिकाणी माहिती मिळेल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट या ठिकाणी वेबसाईटवर आलेली आहे, तीच आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। आणि ज्यांना या ठिकाणी या महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्यांनाही लवकरच मिळून जातील। सर्व ठिकाणी भरपूर जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे, अजून DBTद्वारे सुरू झालेले नाही, जुन्या पद्धतीनेच या ठिकाणी सुरू आहे। या वेबसाईटवर DBTद्वारे माहिती भरण्याचं काम चालू झालेलं आहे आणि आता लवकरच सगळ्यांना मिळतील। ज्या कोणा लाभार्थ्यांना पैसे मिळाले असेल त्यांनी त्यांचा जिल्हा आणि तालुका त्या ठिकाणी टाका, म्हणजे इतर लाभार्थ्यांनाही त्याचा फायदा मिळेल, त्यांनाही माहिती मिळेल आणि तेही जाऊन चौकशी करू शकता। आपण सर्वांनी सहकार्य करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।